किती वाजलेत आता? Hello students. In last class what we studied energies in SHM. मग ह्याच्यामध्ये 3 एनर्जी पाहिल्या होत्या. आठवते कोणत्या कोणत्या होत्या? पोटेन्शियल एनर्जी, कायनेटिक एनर्जी, टोटल एनर्जी. मग बघा बरं पोटेन्शियल एनर्जीसाठी काय एक्सप्रेशन होतं? थोडंसं एक्सप्रेशन्स लिहूयात आपण. पोटेन्शियल एनर्जीसाठी एक्सप्रेशन हाफ के इंटू वाय स्क्वेअर. मी यम ओमेगा स्क्वेअर लिहित नाही. इन्स्टेड ऑफ यम ओमेगा स्क्वेअर काय लिहूयात? हाफ के वाय स्क्वेअर. आणि सेकंड इक्वेशन आठवतंय काय होतं? हाफ के इंटू वाय स्क्वेअरला काय लिहिता येतं? हां, वाय स्क्वेअरला काय लिहिता येतं? ए स्क्वेअर साइन स्क्वेअर ओमेगा टी. कारण वाय म्हणजे ए साइन ओमेगा टी, ए स्क्वेअर साइन स्क्वेअर ओमेगा टी. हे दोन आले होते पोटेन्शियल एनर्जीसाठी. आठवतंय? डिस्प्लेसमेंटचं फंक्शन, टाइमचं फंक्शन. दुसरं कायनेटिक एनर्जीसाठी लिहूयात. कायनेटिक एनर्जीसाठी हाफ काय होतं इथं? के इंटू, ओके, हाफ यम के इंटू काय आलं होतं? ए स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर. काय आलं होतं? हाफ यम ओमेगा स्क्वेअर इंटू ए स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर. यम ओमेगा स्क्वेअरलाच काय लिहिलं मी? के. हाफ के इंटू ए स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर. आणि ह्याच्या फॉर्ममध्ये काय होतं? हाफ के इंटू काय होतं? ए स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. ए स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर ह्याच्या फॉर्ममध्ये काय होतं? हाफ के स्क्वेअर इंटू कॉस स्क्वेअर ओमेगा टी. हे कुणाच्या फॉर्म होतं? टाईमच्या. आणि टोटल एनर्जी काय होती? कॉन्स्टंट. कॉन्स्टंट म्हणजे ह्या दोघांचं काय करा? ॲडिशन. ॲडिशन केल्यास काय येतं? हाफ के स्क्वेअर. करून बघा. हाफ के स्क्वेअर साइन स्क्वेअर, हाफ के स्क्वेअर कॉस स्क्वेअर. हाफ के स्क्वेअर कॉमन आलं आतमध्ये, साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर. साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर किती झालं? 1. म्हणजे टोटल एनर्जी किती आली? हाफ के स्क्वेअर. मग आता बघा ह्याच्यावरती ग्राफ काढायचा असतो आपल्याला. ग्राफ काय काढायचा असतो? एनर्जी वर्सेस डिस्प्लेसमेंट. नीट बघा. एनर्जी वर्सेस कुणाचा ग्राफ काढायचा असतो? डिस्प्लेसमेंट. ओके. आपल्याला 2 पॉईंट्स इम्पॉर्टंट असतात. 2 पॉईंट म्हणजे कोणते? मीन पोझिशन आणि एक्स्ट्रीम पोझिशन. आता बघा या पॉईंटला y इज इक्वल्स टू 0 ला कोणती पोझिशन झाली? मीन पोझिशन. हे इकडं काय असेल? प्लस ए. प्लस ए म्हणजे काय असेल? पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम. आणि या साईडला काय असेल? मायनस ए. मायनस ए म्हणजे काय असेल? निगेटिव्ह एक्स्ट्रीम. सी हिअर. इथं काय असेल? मायनस ए. इथं काय असेल? प्लस ए. प्लस ए पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम, मायनस ए म्हणजे काय झालं? निगेटिव्ह एक्स्ट्रीम. मग आता नीट बघा. आधी काय करूयात आपण? पॉझिटिव्ह हे एक्स्ट्रीम आणि मीन पोझिशनच्या व्हॅल्यू काढू. मीन पोझिशन, एक्स्ट्रीम पोझिशन. चला सांगा, मीन पोझिशनला डिस्प्लेसमेंट किती असते? 0. एक्स्ट्रीम पोझिशनला डिस्प्लेसमेंट किती असते? ए. एक्स्ट्रीम पोझिशनला डिस्प्लेसमेंट किती असते? अँप्लिट्यूड. आता नीट सांगा मला, मीन पोझिशनला पोटेन्शियल एनर्जी. मीन पोझिशनला पोटेन्शियल एनर्जी काय असणार? हाफ के स्क्वेअर किंवा हाफ के इंटू वायची व्हॅल्यू 0 ठेवा. वायची व्हॅल्यू 0 ठेवली तर काय येईल? ही 0. म्हणजेच मीन पोझिशनला पोटेन्शियल एनर्जी म्हणजे पोटेन्शियल एनर्जी मिनिमम असते. मिनिमम म्हणजेच किती असते? 0. मीन पोझिशनला कायनेटिक एनर्जीची व्हॅल्यू ठेवा 1/2 के इंटू वायची व्हॅल्यू 0 ठेवा. ए स्क्वेअर मायनस 0 0 म्हणजे कायनेटिक एनर्जी काय असते? मॅक्सिमम. कायनेटिक एनर्जी मॅक्सिमम. मॅक्सिमम म्हणजेच किती आहे? हाफ के स्क्वेअर. ओके. चला एक्स्ट्रीम पोझिशनला या. एक्स्ट्रीम पोझिशनला, एक्स्ट्रीम पोझिशनला पोटेन्शियल एनर्जी वायची व्हॅल्यू ए. वायची व्हॅल्यू ए ठेवा. हाफ के इंटू वायची व्हॅल्यू ए ठेवली तर काय होईल? ए स्क्वेअर. म्हणजे काय झाली? हाफ के ए स्क्वेअर. म्हणजेच पोटेन्शियल एनर्जी एक्स्ट्रीम पोझिशनला काय असते? मॅक्सिमम. ओके. आणि कायनेटिक एनर्जी, कायनेटिक एनर्जी एक्स्ट्रीम पोझिशनला किती असणार? 0. 0 म्हणजेच मिनिमम. का? आणि एक्स्ट्रीम पोझिशनला व्हेलॉसिटी काय असते? 0. म्हणजेच कायनेटिक एनर्जी 0. बघा बरं, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ फॉलो होतं का? पी प्लस के करा. पी प्लस के 0 प्लस हाफ के स्क्वेअर काय आली? हाफ के स्क्वेअर. एक्स्ट्रीमला बघा 0 प्लस हाफ के स्क्वेअर काय आली? हाफ के स्क्वेअर. म्हणजे ॲट एव्हरी पॉइंट ऑन एस एच एम टोटल एनर्जी रिमेन्स कॉन्स्टंट अँड इट हॅव द व्हॅल्यू हाफ के स्क्वेअर. आणि व्हॅल्यू काय असते? हाफ के स्क्वेअर. इथंपर्यंत आलं लक्षात? नीट बघा काय ते. एक्सप्रेशन लिहिले पोटेन्शियल एनर्जी डिस्प्लेसमेंटच्या फॉर्ममध्ये. एक्सप्रेशन लिहिलं कायनेटिक एनर्जी फर्स्ट, सेकंड अँड दिस थर्ड. हे कुणासाठी लिहिलं? डिस्प्लेसमेंट, हे टाइम, हे टोटल एनर्जी कॉन्स्टंट दॅट इज हाफ के स्क्वेअर. मग 2 पॉईंट्स असतात, एक मीन पोझिशन, दुसरी कोणती असते? एक्स्ट्रीम पोझिशन. मग मीन पोझिशनला डिस्प्लेसमेंट काय असते? 0.
आणि एक्स्ट्रीम पोझिशनला डिस्प्लेसमेंट कुणा इतकी असते, ॲम्प्लिट्यूड. मग मीन पोझिशनला डिस्प्लेसमेंट 0 ठेवून टाका. मीन पोझिशनला डिस्प्लेसमेंट जर 0 ठेवलं तर पी काय झाली, 0. मीन पोझिशनला पोटेन्शियल एनर्जी 0, म्हणजे पोटेन्शियल एनर्जी मिनिमम, मिनिमम म्हणजे 0. इथं ठेवा कायनेटिक एनर्जीमध्ये 0 म्हणजे काय आलं, फक्त हाफ के स्क्वेअर, म्हणजे कायनेटिक एनर्जी मॅक्सिमम हाफ के स्क्वेअर. कारण असं पण कळतं आपल्याला व्हेलॉसिटी मॅक्सिमम कुठं असते, मीन पोझिशन, मग कायनेटिक एनर्जी पण काय असणार, मॅक्सिमम. एक्स्ट्रीम पोझिशनला व्हेलॉसिटी 0 म्हणून कायनेटिक एनर्जी 0, आणि एक्स्ट्रीम पोझिशनला y इक्वल्स टू ए ठेवून टाका, म्हणजे पोटेन्शियल एनर्जी काय आली, हाफ के स्क्वेअर. के म्हणजे सर्वांना माहित आहे, लिहितो कन्फ्युजन होऊ नये, के म्हणजेच एम ओमेगा स्क्वेअर. ओके, हे कुणासाठी एक्सप्रेशन आलं, पी मॅक्ससाठी. मग आता बघा आपल्याला ग्राफ ड्रॉ करायचा आहे, एनर्जी वर्सेस कुणाचा ग्राफ ड्रॉ करायचा आहे, डिस्प्लेसमेंट. नीट बघा, एनर्जी आणि कुणाचा ग्राफ ड्रॉ करायचा आहे, डिस्प्लेसमेंट. मग कसा ग्राफ ड्रॉ करणार, याच्यासाठी मी काय केले, स्टँडर्ड पॉईंट्स काढलेत. या पॉईंटला डिस्प्लेसमेंट 0, या पॉईंटला प्लस ॲम्प्लिट्यूड म्हणजे पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम, मायनस ॲम्प्लिट्यूड म्हणजे निगेटिव्ह एक्स्ट्रीम. एक 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 ग्राफ काढूत. चला आधी काढूत पोटेन्शियल एनर्जी. आधी काय काढूत, पोटेन्शियल एनर्जी. मार्किंग करा. चला, पोटेन्शियल एनर्जी मीन पोझिशनला किती असते, 0. पोटेन्शियल एनर्जी मीन पोझिशनला 0, म्हणजे मीन पोझिशनला पोटेन्शियल एनर्जी 0, असे पॉईंट मार्क करतो. किंवा आधी पहिलं टोटल एनर्जी काढून घेऊयात. पहिलं काय काढून घेऊयात, टोटल एनर्जी. नीट बघा, टोटल एनर्जी ॲट एव्हरी पॉईंट काय असते रे पोरांनो, कॉन्स्टंट, म्हणजे प्रत्येक पॉईंटची टोटल एनर्जी कॉन्स्टंट. ती किती असते, हाफ के स्क्वेअर. मग त्याचा ग्राफ काढून घ्या, स्ट्रेट लाईन पॅरलल टू डिस्प्लेसमेंट ॲक्सिस. हा कुणाचा ग्राफ झाला, टोटल एनर्जीचा. दिस इज द ग्राफ फॉर टोटल एनर्जी. हा ग्राफ झाला टोटल एनर्जीसाठी. प्रत्येक पॉईंटला बघा काय असते, प्रत्येक पॉईंटला सेम टोटल एनर्जी किती, हाफ के स्क्वेअर. दुसरा ग्राफ काढू पोटेन्शियल एनर्जीचा. मग पोटेन्शियल एनर्जीचा ग्राफ कसं काढणार, आधी नीट बघा, मार्किंग करून घेऊयात. पोटेन्शियल एनर्जी मिनिमम कुठं असते, 0ला. सॉरी, मिनिमम कुठं किती असते, 0, आणि कुठं असते, मीन पोझिशनला. मीन पोझिशनला पोटेन्शियल एनर्जी 0. पुढे चला आता एक्स्ट्रीम पोझिशनला. एक्स्ट्रीम पोझिशनला पोटेन्शियल एनर्जी मॅक्सिमम. मॅक्सिमम म्हणजेच किती असते, हाफ के स्क्वेअर, म्हणजे मायनस एला मॅक्सिमम हाफ के स्क्वेअर, प्लस एला मॅक्सिमम हाफ के स्क्वेअर, म्हणजे हे 3 पॉईंट जॉईन करायचे. आता हे पॉईंट जॉईन कसे करणार, स्ट्रेट लाईन करणार की पॅराबोलिक करणार. मग रिलेशन बघा, डिस्प्लेसमेंट कसं आहे, पोटेन्शियल एनर्जी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय आहे, वाय स्क्वेअर. म्हणजे ह्याचे ग्राफ कोणते येतात, पॅराबोलिक ग्राफ. व्हॉट आय एम सेइंग, ह्याचे जे ग्राफ येत असतात, हे ग्राफ कोणते ग्राफ येत असतात, पॅराबोलिक ग्राफ. ओके, मग आता जॉईन करताना हे 3 पॉईंट कसं जॉईन करायचं, पॅराबोलिकली. पॅराबोलिकली मीन्स लाईक दिस वे. हा ग्राफ कोणत्या एनर्जीसाठी झाला, पोटेन्शियल एनर्जी. माइंड इट, हा ग्राफ कोणत्या एनर्जीसाठी झाला, पोटेन्शियल एनर्जी. हा ग्राफ कोणत्या स्ट्रेट लाईन झाला, टोटल एनर्जी. आता ड्रॉ करूयात कायनेटिक एनर्जीसाठी. कुणासाठी ड्रॉ करूयात, कायनेटिक एनर्जीसाठी. मग आता बघा, कायनेटिक एनर्जीसाठी ड्रॉ कसं करणार. कायनेटिक एनर्जीसाठी हाऊ टू ड्रॉ फॉर द कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जीसाठी ड्रॉ कसं करणार. आता कायनेटिक एनर्जी काय असते, मीन पोझिशनला. मीन पोझिशनला कायनेटिक एनर्जी मॅक्सिमम, म्हणजे ह्या मीन पोझिशनला कायनेटिक एनर्जी काय असेल, मॅक्सिमम. आलं लक्षात. एक्स्ट्रीम पोझिशनला कायनेटिक एनर्जी काय असते, 0, म्हणजे एक्स्ट्रीम पोझिशनला 0, एक्स्ट्रीम पोझिशनला 0. पण हे पण ग्राफ जॉईन कसे करणार, पॅराबोलिकलीच. का पॅराबोलिकली, कळलं का, यस, का पॅराबोलिकली समजलं का, कारण पॅराबोलिकली का करायचे, कारण रिलेशन काय आहे, एनर्जी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वाय स्क्वेअर. त्याच्यामुळे हे ग्राफ कसे आले, पॅराबोलिकली. म्हणजे हा ग्राफ कुणासाठी झाला, कायनेटिक एनर्जी. हा पण ग्राफ कुणासाठी झाला, कायनेटिक एनर्जी. ओके, मग आता बघा, इथं हे जे 2 पॉईंट मीट होतात, हे पॉईंट इथे एकदा मीट होतो, 2 ग्राफ पीचा आणि केचा इथं मीट होतो. मग या पॉइंटला पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जीच्या व्हॅल्यू काय असतात, सेम. पोटेन्शियल आणि कायनेटिक एनर्जीच्या व्हॅल्यू काय असतात, सेम. आणि हे जे पॉइंट्स असतात, हे पॉइंट्स असतात -a/√2, आणि इकडं हा पॉइंट असतो +a/√2. ह्या 2 पॉइंटला पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जीच्या व्हॅल्यू काय असतात, सेम.
ते कशा सेम येतात ते आपण प्रॉब्लेम थ्रू लगेच पाहूयात. मी फक्त थोडंसं डायरेक्ट लिहिलं की ॲट -a/√2 आणि +a/√2 के पीच्या व्हॅल्यू काय असतात सेम. तुम्हाला नीटला हा ग्राफ पण विचारला जाऊ शकतो. ह्या ग्राफवर स्ट्रेट क्वेश्चन येतो, विच वन ऑफ द फॉलोइंग करेक्ट ग्राफ ऑफ पी टी के. नीट बघा परत एकदा. हे मीन पोझिशन डिस्प्लेसमेंटवर, हे प्लस ए पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम, मायनस ए निगेटिव्ह एक्स्ट्रीम. टोटल एनर्जीचा काढू. टोटल एनर्जी काय असते? कॉन्स्टंट ॲट एव्हरी पॉईंट इन एस एच एम. म्हणून टोटल एनर्जीचा ग्राफ स्ट्रेट लाईन पॅरलल टू डिस्प्लेसमेंट ॲक्सिस. मग बघा बरं, कुठल्या पण डिस्प्लेसमेंटला टोटल एनर्जी सेम आहे. सेम म्हणजेच काय आहे? कॉन्स्टंट. पुढचा ग्राफ असेल पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जीचा थोडं डोकं लावा. कसं काढणार पोटेन्शियल एनर्जीचा ग्राफ? मीन पोझिशनला पोटेन्शियल एनर्जी काय असते? 0. मीन पोझिशनला पोटेन्शियल एनर्जी 0. एक्स्ट्रीमला मॅक्स. 3 पॉईंटला कसे जॉईन केले? पॅराबोलिक. का पॅराबोलिक? कारण पोटेन्शियल एनर्जी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वाय स्क्वेअर, म्हणून इन्स्टेड ऑफ स्ट्रेट लाईन. पी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वाय असतं तर कसे जोडले असते? स्ट्रेट लाईन. पण इथं पी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वाय स्क्वेअर आहे, म्हणजे कसे जोडणार? पॅराबोलिक. त्याच्यानंतर नेक्स्ट असतं कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी मीन पोझिशनला किती असते? बघा बरं, कायनेटिक एनर्जी मीन पोझिशनला मॅक्सिमम असते. मॅक्सिमम म्हणजे इथे एकदा मॅक्सिमम आणि इथे एकदा मॅक्सिमम. त्याच्यानंतर नेक्स्ट मीन पोझिशनला कायनेटिक एनर्जी मॅक्सिमम. एक्स्ट्रीमला झिरो. ग्राफ जॉईन करा सेम पॅराबोलिकली. हा कोणासाठी आला? कायनेटिक एनर्जीसाठी. मग पी आणि के ग्राफ इथे इंटरसेप्ट होतात. पी के ग्राफ इथे इंटरसेप्ट होतात. मीन्स ॲट दिस 2 पॉइंट्स पोटेन्शियल एनर्जी अँड कायनेटिक एनर्जी हॅव सेम व्हॅल्यू. मग हे सेम व्हॅल्यू आहेत, हे कुठल्या पॉईंटला असतात? एकतर +a/√2 ला किंवा दुसरीकडे कुठं असतात? -a/√2 ला. ह्या 2 पॉईंटला पी आणि के च्या व्हॅल्यू, पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जीच्या व्हॅल्यू काय असतात? सेम. येते लक्षात सर्वांच्या? ओके. मग आता ह्याचे काय पाहूयात? न्यूमरिकल्स. कळला ग्राफवर काय क्वेश्चन विचारतात? सरळ क्वेश्चन विचारतात, विच वन ऑफ द फॉलोइंग करेक्ट रिलेशन बिटवीन टोटल एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी अँड कायनेटिक एनर्जी. तर यू हॅव टू सिलेक्ट दिस ग्राफ आणि हेच ग्राफ तुमचं काय असेल? आन्सर असेल. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट पुढे जाऊयात थोडंसं. बघा त्याच्यावरचा एक क्वेश्चन करूयात. राईट डाऊन क्वेश्चन. ॲट व्हॉट डिस्प्लेसमेंट potential energy and kinetic energy are equal. At what displacement potential energy and kinetic energy are equal? Write down problem. At what displacement potential energy and kinetic energy are equal, and find average speed between that 2 point, and find average speed किंवा velocity पण म्हणा चालतंय. average speed or velocity between that 2 point. बघा हा खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. ओके. चला स्क्रीनला पॉज करा आणि ट्राय करा पटपट. अर्धा तरी आलं पाहिजे. केली स्क्रीन पॉज? ट्राय करा. चला झालं सर्वांचं? बघा इकडं पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी काय आहेत म्हणले? इक्वल. सो टेल मी व्हॉट इज द एक्सप्रेशन फॉर पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जीसाठी एक्सप्रेशन किती आहे? ½ What is the expression for total energy? Total energy साठी ½ into a² - y². ½ काय होईल? कॅन्सल. सो y² इज इक्वल्स टू काय आलं? a² - y². हे -y² इकडं 2y² इज इक्वल्स टू a². सो y² इज इक्वल्स टू a²/2. सो y इज इक्वल्स टू स्क्वेअर रूट घ्या +or - a/√2. म्हणजे ॲट अ डिस्प्लेसमेंट +or - a/√2 पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी काय असतात? सेम. ग्राफमध्ये हेच दाखवलं होतं मी. +a/√2 ला आणि -a/√2 ला पोटेन्शियल एनर्जी काय असतात? सेम असतात. ओके. मग आता काय विचारलंय त्यानं की ह्या 2 पॉइंटच्या मध्ये नीट बघा 0
हे प्लस ए बाय रूट टू आणि हे मायनस ए बाय रूट टू. ह्या दोन पार्टिकलच्या ह्या दोन पॉइंटच्या मधली काय विचारले, ॲव्हरेज स्पीड किंवा ॲव्हरेज व्हेलॉसिटी. आता नीट बघा, ॲव्हरेज स्पीड किंवा ॲव्हरेज व्हेलॉसिटी काढा. काय असतं, टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम. टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम. नाउ सी हियर व्हॉट इज द टोटल डिस्टन्स. टोटल डिस्टन्स काय असणार, 0 टू ए बाय रूट टू एवढं डिस्टन्स किती असेल, ए बाय रूट टू. आणि 0 टू प्लस ए बाय रूट टू एवढं टोटल डिस्टन्स किती असेल, ए बाय रूट टू. मग हे टोटल दोन पॉइंटच्या मधलं डिस्टन्स किती झालं, ए बाय रूट टू प्लस ए बाय रूट टू. मग ए बाय रूट टू प्लस ए बाय रूट टू किती असेल डिस्टन्स, 2a बाय रूट टू. इथंपर्यंत आले सगळे. टोटल डिस्टन्स ए बाय रूट टू एवढं प्लस ए बाय रूट टू एवढं, ए बाय रूट टू प्लस ए बाय रूट टू, टोटल डिस्टन्स 2a बाय रूट टू. आता टाइम इथून इथंपर्यंत यायचा टाइम किती असेल, चला डोकं लावा. ऑलरेडी सगळ्यांना माहित आहे ए बाय रूट टू, नाहीतर आपली टेक्निक यूज करा. ए बाय रूट टू ला अँगल किती असतो, पाय बाय 4. मग 0 टू ए बाय रूट टू एला टाइम टी अपॉन अँगलच्या डबल करायचं, 4च्या डबल किती 8, म्हणजे टाइम किती लागला टी बाय 8. आफ्टर दॅट मायनस ए बाय रूट टू टू 0, इथं पण टाइम किती असेल सेम टी बाय 8. मग टोटल टाइम टी बाय 8 प्लस टी बाय 8, व्हॉट विल बी टोटल टाइम टी बाय 4. ओके, नाउ डू दिस कॅल्क्युलेशन. रूट टू कॅन्सल करून 2 ला काय आलं, रूट टू ए इंटू अपॉनचं 4 वरी गेलं आणि खाली काय राहिलं, अपॉन टी. सो व्हॉट इज ॲव्हरेज व्हेलॉसिटी ऑर ॲव्हरेज स्पीड, 4 रूट टू ए बाय टी. दिस इज द आन्सर. आता बघा, काही ठिकाणी तुम्हाला याचं खूप लेंदी सोल्युशन दिलं असेल. मग ते लेंदी करायची तुम्हाला गरजच नाही, कारण तुम्हाला कुठल्याही दोन पॉइंटच्या मधले टाइम फटाफट कॅल्क्युलेट करता येतात. झोपेतून उठलं तरी सांगितलं होतं, टाइम हे माहीत असलेच पाहिजेत. माहीत नसतील तर जो अँगल असतो त्या अँगलच्या काय करायचं, अर्ध करायचं. नीट बघा कसं ते, मायनस ए बाय रूट टू टू प्लस ए बाय रूट टू मधलं ॲव्हरेज स्पीड किंवा ॲव्हरेज व्हेलॉसिटी काढायची आहे. का, कारण त्याच पॉइंटला पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी काय असतात, सेम असतात. नाउ सी हियर, मग आपल्याला 0 टू प्लस ए बाय रूट टू किती डिस्प्लेसमेंट झाली, ए बाय रूट टू. आणि 0 टू मायनस ए बाय रूट टू किती डिस्टन्स किंवा डिस्प्लेसमेंट झालं, ए बाय रूट टू. मग टोटल डिस्टन्स किंवा टोटल डिस्प्लेसमेंट किती झाली, ए बाय रूट टू प्लस ए बाय रूट टू, 2a बाय रूट टू अपॉन टोटल टाइम. आता टाइम बघा, 0 टू ए बाय रूट टू, ए बाय रूट टू ला अँगल किती असतो, पाय बाय 4. डिनॉमिनेटरच्या डबल करा, 4च्या डबल 8, म्हणजे टाइम किती झाला, टी बाय 8. इकडं 4च्या डबल टी बाय 8, म्हणजे 0 टू ए बाय रूट टू टी बाय 8, 0 टू मायनस ए बाय रूट टू टी बाय 8. मग टी बाय 8 प्लस टी बाय 8, टोटल टाइम किती झाला, टी बाय 4, म्हणजेच टी बाय 4. मग आता 2a बाय रूट टू कॅन्सल करून 2चा रूट 2 झाला, अपॉनचा 4 वरी गेला, 4 रूट टू ए बाय खाली काय आलं, टाइम पिरियड, मीन्स 4 रूट टू ए बाय टाइम पिरियड. दिस इज द ॲव्हरेज स्पीड ऑर ॲव्हरेज व्हेलॉसिटी. एक्सप्रेशन कोणासाठी आहे, ॲव्हरेज स्पीड ऑर ॲव्हरेज व्हेलॉसिटी. ओके, नेक्स्ट. आता बघा, थोडस इतके वेळ आपण काय पाहिलं की मीन पोझिशनला, ॲट मीन पोझिशन पोटेन्शियल एनर्जी किती असते म्हणले, 0. कायनेटिक एनर्जी मॅक्सिमम. ॲट एक्स्ट्रीम पोझिशन पोटेन्शियल एनर्जी काय म्हणलो, मॅक्सिमम, आणि कायनेटिक एनर्जी किती म्हणली, 0. नीट लक्षात घ्या, काय म्हणलं, मीन पोझिशनला पोटेन्शियल एनर्जी 0, कायनेटिक एनर्जी मॅक्सिमम, आणि एक्स्ट्रीम पोझिशनला पोटेन्शियल एनर्जी मॅक्सिमम, कायनेटिक एनर्जी 0. ओके, हे आता आपण अकॉर्डिंग टू इक्वेशन डिस्कस केलं. हे जे लिहिलं आपण हे अकॉर्डिंग टू काय लिहिलं, इक्वेशन, अकॉर्डिंग टू इक्वेशन्स. पण एक लक्षात घ्या की मीन पोझिशनला पोटेन्शियल एनर्जी 0 असतेच असं काही नाही. काही जण केले असतील, सर अकॉर्डिंग टू इक्वेशन मीन पोझिशनला पोटेन्शियल एनर्जी 0च येते. हो, आय नो दॅट, अकॉर्डिंग टू इक्वेशन मीन पोझिशनला पोटेन्शियल एनर्जी 0च येते. पण इट इज नॉट नेसेसरी, व्हॉट आय एम सेइंग, इट इज नॉट नेसेसरी टू हॅव potential energy 0 at mean position.
म्हणजे हे काही कंपल्सरी नाहीये की मीन पोझिशनला पोटेन्शियल एनर्जी 0 अशी असावी. नीट लक्षात घ्या काय सांगतोय ते, की इट इज नॉट नेसेसरी, हे नेसेसरी नाही की मीन पोझिशनला पोटेन्शियल एनर्जी 0 नसावी. म्हणजे मी काय म्हणतोय की पोटेन्शियल एनर्जी मीन पोझिशनला 0 असावीच असं काही नाही. मीन पोझिशनला पोटेन्शियल एनर्जी 0 नसते. पण एक एक्झाम्पल सांगतो. समजा हा पेंडुलम आहे, पेंडुलम मीन पोझिशनला आहे आणि हा समजा एच हाईट पासून आहे. ओके, मग ऑब्विसली मला सांगा ह्या बॉब मध्ये मीन पोझिशनला असताना किती पोटेन्शियल एनर्जी असेल, mgh. इक्वेशन 0 झाली पण ऑलरेडी किती स्टोर आहे त्याच्यामध्ये, mgh. मग अशा ज्या एक्स्ट्राच्या किंवा ऑलरेडी स्टोर पोटेन्शियल एनर्जी असतात, ऑलरेडी स्टोर पोटेन्शियल एनर्जी असतात, या पोटेन्शियल एनर्जीला काय म्हणत असतात, मिनिमम पोटेन्शियल एनर्जीज. अशा पोटेन्शियल एनर्जीला काय म्हणत असतात, मिनिमम पोटेन्शियल एनर्जी. म्हणजे मीन पोझिशनला पोटेन्शियल एनर्जी 0 असावीच असं काही नसतं. मग ॲट मीन पोझिशन टोटल एनर्जी काय झाली, टोटल एनर्जी इज नथिंग बट पोटेन्शियल एनर्जी मिनिमम प्लस कायनेटिक एनर्जी मॅक्सिमम. दिस इज द एक्सप्रेशन फॉर टोटल एनर्जी ॲट मीन पोझिशन. मग ही मिनिममची पोटेन्शियल एनर्जी कुठून येते कळतंय, की ऑलरेडी जी त्याच्यामध्ये काय आहे स्टोर्ड अकॉर्डिंग टू इक्वेशन, नो डाऊट अकॉर्डिंग टू इक्वेशन किती येते 0. म्हणजेच मीन पोझिशनला पोटेन्शियल एनर्जी जी काय असते त्याला पी काय म्हणणार आपण, मिनिमम प्लस के मॅक्स, ह्याची व्हॅल्यू काय असेल टोटल एनर्जी. फॉर एक्झाम्पल टोटल एनर्जी 160 जूल आहे म्हणलं, बरोबर. आणि कॅल्क्युलेशन करून काय म्हणतो, युजिंग कॅल्क्युलेशन कायनेटिक एनर्जी मॅक्सिमम 100 जूल आली. एक्झाम्पल टोटल एनर्जी ऑफ ऑसिलेटर किंवा SHM म्हणलं 160 जूल. आणि कॅल्क्युलेशन करून के मॅक्सची व्हॅल्यू आली 100 जूल. कॅल्क्युलेशन के मॅक्सची व्हॅल्यू किती आली 100 जूल, बरोबर. मग कॅल्क्युलेशन करून के मॅक्सची व्हॅल्यू 100 जूल आल्यास मग उरली पोटेन्शियल एनर्जी मिनिमम, म्हणजे मिनिमम पोटेन्शियल एनर्जी ही किती झाली 60 जूल. मला सांगा इथे 0 आहे का, नाही. सो माइंड इट, ॲट द मीन पोझिशन टोटल एनर्जी पीई मिनिमम प्लस केई मॅक्सिमम, लक्षात. बट ॲट एक्स्ट्रीम पोझिशन टोटल एनर्जी कंपल्सरी इक्वल्स टू पी मॅक्स प्लस के मिनिमम. बट के मिनिमम किती असते 0. म्हणजे ॲट एक्स्ट्रीम पोझिशन कंपल्सरी, और आय एम सेइंग कंपल्सरी, टोटल एनर्जी इज इक्वल्स टू पी मॅक्सिमम. मॅक्सिमम पोटेन्शियल एनर्जी हीच टोटल एनर्जी असते. बट ॲट मीन पोझिशन मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी कांट बी द टोटल एनर्जी ॲट एव्हरी टाइम. प्रत्येक वेळी के मॅक्स हीच टोटल एनर्जी असू शकत नाही, कारण तिथं काहीतरी व्हॅल्यू कुणाची असू शकते, मिनिमम पोटेन्शियल एनर्जी. मग ग्राफ पण विचारतात पोटेन्शियल एनर्जीचा. चला सांगा पोटेन्शियल एनर्जी वर्सेस डिस्प्लेसमेंटचा ग्राफ काढायचा. मी आत्ताच सांगितलं मीन पोझिशनला पोटेन्शियल एनर्जी किती असते अकॉर्डिंग टू इक्वेशन 0. पण 0 असेलच असं काही नाही, असेलच असं काही नाही, म्हणून काहीतरी व्हॅल्यू घेऊयात. त्या व्हॅल्यूला काय म्हणतात, पी मिनिमम. मग आता बघा मी 0वर न दाखवता काहीतरी पोटेन्शियल एनर्जीची व्हॅल्यू घेतली, ती काय घेतली, पी मिनिमम. मग एक्स्ट्रीम पोझिशनला यू नो दॅट, एक्स्ट्रीम पोझिशनला तर काय असते मॅक्सिममच, हे प्लस ए आणि हे काय झाले मायनस ए. असा पण एक ग्राफ पोटेन्शियल एनर्जी वर्सेस कुणाचा आहे तो डिस्प्लेसमेंट. म्हणजे ॲट द मीन पोझिशन पोटेन्शियल एनर्जी हॅव नो 0 व्हॅल्यू, इट हॅव सर्टन व्हॅल्यू, काहीतरी काय आहे व्हॅल्यू. मग आता नीट बघा की ॲट वाय म्हणजे एक्स्ट्रीम पोझिशनला, वॉट आय एम सेइंग ॲट द एक्स्ट्रीम पोझिशनला डॉट 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 प्लस ए आणि हे डॉट 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 मायनस ए. इथं तर ऑलरेडी पोटेन्शियल एनर्जी ही काय असते मॅक्सिमम. ओके, नीट बघा इकडं काय आहे कन्सेप्ट ती. मीन पोझिशनला पोटेन्शियल एनर्जी 0, एक्स्ट्रीम पोझिशनला पोटेन्शियल एनर्जी मॅक्स. ॲट द मीन पोझिशन कायनेटिक एनर्जी मॅक्सिमम आणि एक्स्ट्रीम पोझिशनला के 0. बट मीन पोझिशनला पोटेन्शियल एनर्जी 0 ही अकॉर्डिंग टू काय आहे इक्वेशन. बट इन रियालिटी, ओके, और इन प्रॅक्टिकल it is not necessary to have potential energy 0 at the mean position.
म्हणजे इन रियालिटी की मीन पोझिशनची पोटेन्शियल एनर्जी 0 असेलच असं काही नसतं. काही जण म्हणले कस काय कस काय कस काय. बघ मग आता. सपोज दिस इज द पेंडुलम. Bob of pendulum is already at certain height h. So there will be stored potential energy that is mgh. म्हणजे हा बॉब मध्ये ऑलरेडी स्टोर्ड किती आहे mgh. मग ही एक्स्ट्राची जी आहे पोटेन्शियल एनर्जी किंवा ऑलरेडी स्टोर्ड पोटेन्शियल एनर्जी आहे ही पोटेन्शियल एनर्जी काय आहे मिनिमम. मग इक्वेशन 0 जरी येत असेल तरी त्याच्यामध्ये mgh स्टोर आहे. मग ह्या अशा टाईपच्या पोटेन्शियल एनर्जीला कोणती म्हणतात मिनिमम पोटेन्शियल एनर्जी. ॲट मीन पोझिशन आपण इक्वेशनच बदललं. टोटल एनर्जी इज इक्वल्स टू पी मिनिमम प्लस के मॅक्स. एक्झाम्पल घेतलं टोटल एनर्जी समजा 160 दिले आणि कॅल्क्युलेशन के मॅक्स 100 जूलच आली तर पी मिनिममची व्हॅल्यू किती झाली 60 जूल. बट ॲट एक्स्ट्रीम पोझिशन टोटल एनर्जी पी मॅक्स प्लस के मिनिमम कंपल्सरी एक्स्ट्रीम पोझिशनला 0 काय वादच नाही 100% के मिनिमम 0 असतं. ह्याच्यात काही चेंजच नाही. म्हणजे ॲट एक्स्ट्रीम पोझिशन ऑलवेज टोटल एनर्जी इक्वल्स टू मॅक्सिमम पोटेन्शियल एनर्जी. मग ग्राफ जर ड्रॉ केला मी पी वर्सेस डिस्प्लेसमेंटचा आत्ताच सांगितलं मीन पोझिशनला पी 0 नसते. इन्स्टेड ऑफ 0 काहीतरी व्हॅल्यू असते त्या व्हॅल्यूला काय म्हणतात पी मिनिमम. मग एक्स्ट्रीम पोझिशनला पी काय असतात मॅक्सिमम. ग्राफ ड्रॉ करा. ग्राफ ड्रॉ केला ग्राफ विल लाईक दिस वे. हे कशासाठी ग्राफ आला की मीन पोझिशनला पोटेन्शियल एनर्जी 0 असतेच असं काही नाही. याच्यासाठी वी हॅव टू ड्रॉ द ग्राफ लाईक दिस वे. ओके. मग ह्याच्यापेक्षा मोर क्लॅरिटी येते ह्याचे काय पाहिल्यानंतर प्रॉब्लेम्स. लगेच ह्याचे काय पाहूयात प्रॉब्लेम. ओके. See here, write down problem. An harmonic oscillator performs SHM. Harmonic oscillator performs SHM have K is equals to 2 into 10 raised to 6 Newton per meter. K म्हणजेच फोर्स कॉन्स्टंट. मी शॉर्ट मध्ये सांगतो. K is equals to 2 into 10 raised to 6 Newton per meter. म्हणजे फोर्स कॉन्स्टंट. and amplitude 0.01 meter. Amplitude 0.01 meter. If total energy is equals to 160 joule. If total energy is equals to 160 joule, find mean and max value of potential energy and kinetic energy. Find minimum and maximum value of potential energy and kinetic energy. ओके. चला सगळ्यात पहिलं काढून घ्यायचं के मॅक्स. के मॅक्सचा फॉर्म्युला काय हाफ एम ओमेगा स्क्वेअर इंटू ए स्क्वेअर. कधीही प्रॉब्लेमसाठी हाच बिलिव्हेबल फॉर्म्युला असतो. कधीही प्रॉब्लेमसाठी बिलिव्हेबल जो फॉर्म्युला असतो तो असतो के मॅक्सचा. के मॅक्स म्हणजे काय असतं हाफ एम ओमेगा स्क्वेअर इंटू ए स्क्वेअर. म्हणजे कधीही तुम्हाला अननोन क्वांटिटी जर काढायची असतील व्हॉट आय एम सेइंग अननोन क्वांटिटी तर काय यूज करून काढायच्या के मॅक्स. कारण के मॅक्स अशी आपोआप येत नाही पण पोटेन्शियल एनर्जी थोडीफार आपोआप येत होती. कशी येत होती मी सांगितलं ऑलरेडी मिनिमम पोटेन्शियल एनर्जी. मग चला के मॅक्सची व्हॅल्यू ठेवा हाफ एम इंटू मास किती दिले मास नाही एम ओमेगा स्क्वेअरचेच व्हॅल्यू दिले. हाफ के स्क्वेअर लिहूयात एम ओमेगा स्क्वेअरला. हाफ के 2 into 10 raised to 6 into amplitude 0.01 चा होल स्क्वेअर. ओके. नाउ डू दिस कॅल्क्युलेशन. के मॅक्स किती आला 100 जूल आला इथपर्यंत. के मिनिमम कंपल्सरी किती असतो 0 कारण एक्स्ट्रीम पोझिशनला वेलॉसिटी काय असते 0 बरोबर. मग ॲट मीन पोझिशनला बघा टोटल एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो पी मिनिमम प्लस के मॅक्सिमम. व्हॅल्यू ठेवा व्हॉट इज टोटल एनर्जी 160. व्हॉट इज पी मिनिमम काढायचे. के मॅक्सिमम किती आहे 100.
म्हणजे बघा पी मिनिमम इज इक्वल्स टू 160 मायनस 100 किती आली 60 जूल. आलं लक्षात. म्हणजे इथं पोटेन्शियल एनर्जी मीन पोझिशनला 0 आली का नाही. मग एक्स्ट्रीम पोझिशनला यू नो दॅट एक्स्ट्रीम पोझिशनला टोटल एनर्जी हीच काय असते मॅक्सिमम पोटेन्शियल एनर्जी. मग टोटल एनर्जी किती आहे 160 जूल. आन्सर बघा पी मॅक्स आलं 160, पी मिनिमम आलं 60, के मिनिमम आलं 0 आणि के मॅक्स किती आलं 100 जूल. दीज आर द आन्सर्स. आले लक्षात. नीट बघा के मॅक्स. के मॅक्सचा फॉर्म्युला हाफ एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर हा एकमेव फॉर्म्युला आहे जो की बिलिव्हेबल आहे. बिलिव्हेबल म्हणजे ह्याच्यामध्येच व्हॅल्यू ठेवून आन्सर्स काढायचे असतात. कारण दुसरं कसं आहे ते ऑलरेडी काही पार्ट स्टोर आहे. मला सांगा हे पी मिनिमम जी 60 जूल आली हे काय कुठल्या इक्वेशन आली का नाही. ऑलरेडी स्टोर्ड आहे. त्याचा काय फॉर्म्युला आहे का नाही. फॉर्म्युल्यामध्ये करेक्ट व्हॅल्यू कुणाची बसते के मॅक्सची. त्याच्यामुळं प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना अननोन क्वांटिटीज बघूत पुढे प्रॉब्लेम के मॅक्स यूज करून सॉल्व्ह करायचं. मग व्हॅल्यू ठेवली के मॅक्स किती आली 100 जूल. के मिनिमम 0. मग ॲट मीन पोझिशन टोटल एनर्जी पी मिनिमम प्लस काय असते के मॅक्सिमम म्हणजे 160 जूल इक्वल्स टू पी मिनिमम प्लस 100. 100 तिकडे गेलं पी मिनिमम किती आली 60 म्हणजे आणि टोटल एनर्जी हीच पी मॅक्स असते एक्स्ट्रीम पोझिशनला ती किती आली 160 जूल. ओके नेक्स्ट. पुढचा a simple harmonic oscillator have mass. A simple harmonic oscillator have mass 2 kg. Mass 2 kg and amplitude 0.01 meter. And amplitude 0.01 meter. Question लिहा. A simple harmonic oscillator have mass 2 kg and amplitude 0.01 meter. The potential energy at mean position is 5 joule. Potential energy at mean position is 5 joule. नीट लक्षात घ्या मीन पोझिशनची पोटेन्शियल एनर्जी म्हणजे कोणती मिनिमम पोटेन्शियल एनर्जी 5 जूल. इफ टोटल एनर्जी इज 9 जूल फाइंड टाइम पीरियड ऑफ ऑसिलेशन. Find time period of oscillation SHM. Find time period of SHM. ओके बरोबर. चला आता बघा हे तुमची गिव्हन डाटा आहे मास एम्प्लिट्यूड पी मिनिमम टोटल एनर्जी आणि काय कॅल्क्युलेट करायचंय टाइम पिरियड. मग मी आत्ताच सांगितलं बिलिव्हेबल कोण आहे फक्त के मॅक्स. बाकी कुणावर बिलीव्ह करायचं नाही. ॲट मीन पोझिशन टोटल एनर्जी इज इक्वल्स टू काय असतं पी मिनिमम प्लस काय असतं के मॅक्सिमम. व्हॅल्यू ठेवा टोटल एनर्जी 9 पी मिनिमम 5 प्लस के मॅक्सिमम. सो व्हॉट विल बी के मॅक्सिमम. के मॅक्सिमम किती आलं 9 मायनस 4. 9 मायनस 5 किती आलं 4 जूल. ह्याच्यातच व्हॅल्यू ठेवा के मॅक्स काय असतं हाफ के इंटू ए स्क्वेअर इज इक्वल्स टू 4. सो हाफ के म्हणजेच एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर इज इक्वल्स टू 4. व्हॅल्यू ठेवा 1/2 मास पण 2 ओमेगा 4 पाय स्क्वेअर अपॉन टी स्क्वेअर इंटू ॲम्प्लिट्यूड 0.01 लाच काय लिहिता येतं 10⁻². सो 10⁻² चा होल स्क्वेअर इज इक्वल्स टू 4. चला करा कॅल्क्युलेशन 2 2 गेट कॅन्सल. हे टी स्क्वेअर इकडे आलं हे 4 4 पण काय होईल कॅन्सल. हे 4 4 पण कॅन्सल. सो टी स्क्वेअर इज इक्वल्स टू पाय स्क्वेअर इंटू 10⁻² चा स्क्वेअर 10⁻⁻4 स्क्वेअर रूट घ्या पाय स्क्वेअरचं पाय इंटू 10⁻² चं -4चं -2 म्हणजे पाय अपॉन 10⁻² डिनॉमिनेटरला गेलं म्हणजे 10 स्क्वेअर किती झालं 100 सेकंड. सो व्हॉट इज आन्सर पाय बाय 100 सेकंड. ओके मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी बिलिव्हेबल एकच फॉर्म्युला असतो. बिलिव्हेबल मग कोण असतो तर के मॅक्सचा फॉर्म्युला. कारण ही व्हॅल्यू नेहमी फॉर्म्युल्याची आणि ॲक्च्युअल व्हॅल्यू करेक्ट असतात.
कारण इथं पी मिनिमम ऑलरेडी एनर्जीचा झोल नसतो, कारण इक्वेशन करेक्ट हे कुणाचं असतं, के मॅक्ससाठीच. मग त्यानं ऑलरेडी दिले टोटल एनर्जी मीन पोझिशनला पी मिनिमम प्लस के मॅक्स. टोटल एनर्जी 9. व्हॉट इज पी मिनिमम 5. के मॅक्स काढायचे. 9 मायनस 5 4 जूल. के मॅक्स 4 जूल. व्हॉट इज के मॅक्स, हाफ के ए स्क्वेअर. के हाफ एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर. हाफ एम 2 ठेवा, ओमेगा 4 पाय स्क्वेअर बाय टी स्क्वेअर. ओमेगा 2 पाय बाय टी, इट्स स्क्वेअर 4 पाय स्क्वेअर बाय टी स्क्वेअर. एम्प्लिट्यूड 10 raised to minus 2, 10 raised to minus 2 whole square equals to 4, 4 cancel, 2, 2 cancel. Do this calculation, you will get time period pi by 100 second. Okay, this is the time period. त्याच्यानंतर next. Write down next problem. A particle performing SHM. A particle performing SHM having potential energy. A particle performing SHM having potential energy mod of k into x cube. Mod of k into x cube, where k is constant. Mod of k into x cube, where k is constant. X is displacement. X is displacement. Find relation between time period and amplitude. Find relation between time period and amplitude. टाइम पिरियड आणि कुणामधलं रिलेशन विचारले, ॲम्प्लिट्यूड. डोकं लावा, डोकं लावा, डोकं लावा, डोकं लावा. नीट बघा आता, कुठंही फिजिक्समध्ये पोटेन्शियल एनर्जी जर डिस्प्लेसमेंटचं फंक्शन असेल, कुठंही फिजिक्समध्ये म्हणतोय पोटेन्शियल एनर्जी जर डिस्प्लेसमेंटचं फंक्शन असेल, पोटेन्शियल एनर्जीलाच यू पण लिहित असतात, यू ऑफ एक्स. तर फोर्सचा जो फॉर्म्युला असतो, तो फोर्सचा फॉर्म्युला असतो मायनस डी यू अपॉन डी एक्स. आणि फोर्स हा जो फोर्स असतो, या फोर्सला कोणता फोर्स म्हणत असतात, कन्झर्वेटिव्ह फोर्स. ऑलरेडी तुम्ही वर्क पॉवर एनर्जी शिकलेला आहे. नीट बघा, शिकलं नसेल तरी नीट बघा. कुठंही फिजिक्समध्ये प्रॉब्लेममध्ये पोटेन्शियल एनर्जी दिली आणि ती पोटेन्शियल एनर्जी जर डिस्प्लेसमेंटचं फंक्शन असेल, व्हॉट आय एम सेइंग, प्रॉब्लेममध्ये कुठंही पोटेन्शियल एनर्जी दिली अख्ख्या फिजिक्समध्ये, अँड दॅट पोटेन्शियल एनर्जी इज फंक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट. तीच पोटेन्शियल एनर्जी जर डिस्प्लेसमेंटचं फंक्शन असेल, तर सगळ्यात आधी फोर्स काढून घ्यायचा. त्या फोर्सचा फॉर्म्युला असतो मायनस डी यू बाय डी एक्स. आणि हा जो फोर्स असतो, दिस फोर्स इज कॉल्ड ॲज द कन्झर्वेटिव्ह फोर्स. त्या फोर्सला कोणता फोर्स म्हणतात, कन्झर्वेटिव्ह फोर्स. मग आता बघा, फोर्स इज इक्वल्स टू मायनस डी डी एक्स ऑफ पोटेन्शियल एनर्जी काय आहे, के इंटू एक्स क्यूब. पोटेन्शियल एनर्जी काय आहे, के इंटू एक्स क्यूब. ओके, चला करा आता हे. के कॉन्स्टंट मायनस के कॉन्स्टंट, एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह किती आला, 3x स्क्वेअर. म्हणजे फोर्स काय आलं, मायनस के 3x स्क्वेअर. फोर्सचा फॉर्म्युला सगळ्यांना माहित आहे. काय फोर्सचा फॉर्म्युला, एम ओमेगा स्क्वेअर इंटू वाय स्क्वेअर इज इक्वल्स टू मायनस के इंटू 3x स्क्वेअर. दिस इज द एक्सप्रेशन फॉर, एक्सप्रेशन कोणासाठी आहे, फोर्ससाठी. ओके, मग आता नीट बघा, ह्याला टॅकल कसं करणार, हाऊ टू टॅकल दिस वन, की ह्याला टॅकल कसं करणार. फोर्सचा फॉर्म्युला एम ओमेगा स्क्वेअर इंटू वाय. मला सांगा, हे एक्स आणि वाय हे दोघं पण काय आहेत रे पोरांनो, डिस्प्लेसमेंट. म्हणून मी वाय आणि एक्स स्क्वेअरचा एक काय करतो, कॅन्सल. हे एम इंटू ओमेगा स्क्वेअर म्हणजेच काय असेल, 4 पाय स्क्वेअर बाय टी स्क्वेअर इज इक्वल्स टू मायनस के इंटू 3 इंटू एक्स. मग रिलेशन काय आहे, 1 बाय टी स्क्वेअर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एक्स, म्हणजे टी स्क्वेअर इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू एक्स. बट मॅक्सिमम डिस्प्लेसमेंटलाच काय म्हणतात, ॲम्प्लिट्यूड. सो टी स्क्वेअर इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू एक्सलाच ॲम्प्लिट्यूडनं रिप्लेस करूत, स्क्वेअर रूट घेऊयात, म्हणजे टी इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ ॲम्प्लिट्यूड. दिस इज द रिलेशन बिटवीन टाइम पिरियड अँड ॲम्प्लिट्यूड. दिस इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट MCQ फॉर द नीट. हा एक खूप महत्त्वाचा MCQ कशासाठी असतो, नीटसाठी. नीट बघा, पोटेन्शियल एनर्जी मॉड ऑफ के एक्स क्यूब आहे. कुठंही अख्ख्या फिजिक्समध्ये जर पोटेन्शियल एनर्जी डिस्प्लेसमेंटचं फंक्शन असेल,
अख्ख्या फिजिक्समध्ये. तर त्याच्यावरनं सगळ्यात पहिलं फोर्स काढून घ्या. फोर्सचा फॉर्म्युला मायनस डी यू बाय डी एक्स, अँड दिस फोर्स एफ इज कन्झर्वेटिव्ह फोर्स. मग एफ इज इक्वल्स टू मायनस डी बाय डी एक्स, अँड व्हॉट इज यू? के इंटू एक्स क्यूब. सो के ॲज इट इज एक्स क्यूब. एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह 3x स्क्वेअर. पॉवर समोर आलं, पॉवरमधनं 1 सबस्ट्रॅक्ट. फोर्स म्हणजे कोणता फोर्स असतो? रिस्टोरिंग फोर्स, एम ओमेगा स्क्वेअर वाय. बट वाय आणि एक्स हे दोघं पण डिस्प्लेसमेंट आहेत. वाय आणि एक्स स्क्वेअर कॅन्सल, म्हणजे एक कॅन्सल झालं. एम इंटू ओमेगा 2 पाय बाय टी स्क्वेअर 4 पाय स्क्वेअर बाय टी स्क्वेअर मायनस के इंटू 3x. मग 1/t स्क्वेअर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एक्स झालं. रेसिप्रोकल घ्या म्हणजे टी स्क्वेअर इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू एक्स. बट एक्स मॅक्स, मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट ह्यालाच काय म्हणतात? ॲम्प्लिट्यूड. मग याचं इनव्हर्स घ्या, टी स्क्वेअर इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू ॲम्प्लिट्यूड. स्क्वेअर रूट घेतलं तर टी इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू अंडर रूट ॲम्प्लिट्यूड. दिस इज द आन्सर. ओके, अँड दिस इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन. ओके, इथं थांबूयात. नेक्स्ट क्लासमध्ये पुढचे प्रॉब्लेम्स पाहूयात. दॅट्स ऑल. थँक्यू.